हेलो हेलो आगे चल. चला बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करतोय. काही कारणास्तव आपल्याला साऊंड सिस्टम बंद करावी लागलेली आहे, परंतु आता आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन की आपण सगळ्यांनी थोड्या वेळासाठी शांत राहा, जेणेकरून जे बक्षीस आम्ही अनाउन्स करतोय ते नाव आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि अशी आपण केलेली जी सहकार्य आहे, गेले 2 दिवस आपण सर्वांनी जी केलेली सहकार्य आहेत, असं सहकार्य पुढील 5-10 मिनिटांसाठी आपल्याकडून अपेक्षित करतोय. आज या ठिकाणी शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे नवीन पर्व मोठ्या थाटामाटात या ठिकाणी पार पडलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना विनंती करतो. सर्वप्रथम आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरोखर आयोजकांचं मनपूर्वक कौतुक या ठिकाणी करतोय. आणि आता जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी सामनावीराची जी 2 पुरस्कार आहेत, या अगोदर सेमीफायनल मध्ये जो सामनावीराचा पुरस्कार होता तो या ठिकाणी आपण सर्वप्रथम देणार आहोत. आणि सेमीफायनल मध्ये ज्या फलंदाजाने धुमाकूळ घातला असा चिराग दाठिया आहे सेमीफायनलच्या मॅचचा सामनावीर. चिराग दाठिया, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. फोर्स स्पोर्ट्सच्या वतीने एक आकर्षक असं टी शर्ट, सामनावीराची ट्रॉफी आणि रवी कोरडे साहेबांच्या सौजन्याने एक एनर्जी ड्रिंक. मी सन्माननीय दिलीपजी शिंदे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण चिराग दाठिया जो सामनावीराचा मान त्याने पटकावलाय त्या खेळाडूला आपण ही ट्रॉफी आणि हे टी शर्ट देऊन सन्मानित करायचंय. एकदा जोरदार टाळ्या चिराग दाठियासाठी होऊन जाऊ द्या. आणि आणखीन एक पुरस्कार सूर्यासाठी इथे आलेला आहे. महाराष्ट्रातील एक शिस्तबद्ध संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे, अशा विक्रोळी संघाचे कर्णधार संघ मालक अमोल म्हात्रे सरांकडून सूर्यासाठी 5000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलेला आहे. आणि आता झालेल्या मेगा फायनलच्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार सुद्धा जातोय नन अदर दॅन शिवडीचा वंडर बॉय सूर्या नायडू. सूर्या नायडू, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. मी सन्माननीय सुधीर भाऊ साळवी यांना विनंती करेन. आणि हा पुरस्कार आपण देणारच आहोत, परंतु मगाशी जशी घोषणा केली होती, एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा महापौर चषक सारख्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अविनाजी मिडबावकर आणि सचिन चक्रू रावल यांच्याकडून सूर्या नायडूला 11000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. हॅलो 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 सूर्या 2 मिनिटं थांबायचंय. हॅलो. आणि त्याबरोबरच मगाशी सूर्यानी जी बॅटिंग आपण सगळ्यांनी पाहिली आहे, फरदीन काझी यांच्याकडून त्यांना 5000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. त्यानंतर राजेश मांगडे यांच्याकडून सुद्धा फरदीन काझीला 1000 रुपयांचा पुरस्कार आलेला आहे. जोरदार टाळ्या एकदा राजेशजी मांगडे आणि सूर्या नायडू साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि सूर्या नायडू साठी आणखीन एक पुरस्कार संघ मालक शिवाजी भाऊ दरेकर आणि संघ मालक संदीपजी इंगळे यांच्याकडून सुद्धा त्याला 5000 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी आलेला आहे. चला, ही रोख रकमेची बक्षीस आणि एकूण 27000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सूर्याने आज पटकावलाय. आणि अजून एक महत्वाचा पुरस्कार शिवाजी बगाजी कदम चिंतामणी 11 संघाकडून आज सूर्या नायडूला इकडे मात्र हॉटेल ताजला जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. धन्यवाद धन्यवाद.
थँक्यू सूर्या, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आणखीन एक रोख रकमेचा पुरस्कार जाहीर करतोय. मगाशी ज्या गोलंदाजामुळे एक शेवटचा पुरस्कार इकडे जाहीर करू, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. मगाशी जो बॉल आउट झाला आणि त्या बॉल आउट मध्ये आपल्या शिवडी मुंबईकर संघाचा गोलंदाज आदित्य इंगळेने जो बॉल हिट करून आपल्या टीमला मेगा फायनल मध्ये पोहोचवलं, त्यासाठी पंकजजी यांच्याकडून त्यांना 5001 रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. आणि यानंतर आणखीन एक पुरस्कार अथर्व ढोले या गोलंदाजाने जे 3 विकेट मगाशी सेमीफायनलच्या मॅच मध्ये पटकावले, त्या खेळाडूला प्रणय सावंत आणि अविनाजी मिडबावकर यांच्याकडून 2500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे जाहीर करण्यात आलेला आहे. चला आता लगेच आपण पारितोषिकांकडे वळूया. हॅलो हॅलो हॅलो. तर आपण जातोय मुख्य पारितोषिकांच्या दिशेने. प्रथमतः आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जाईल. बेस्ट बॉलरचा पुरस्कार आहे या खेळाडूसाठी देण्यात येईल आकर्षक असे शूज, त्याचप्रमाणे नवी मुंबई स्पोर्ट्स, कुशल रोडवेज आणि समर्थ रोड लाईन्स मिस्टर रवीजी कोरडे यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी आपण पाहिलं तर 1 ग्रॅम सोन्याचं नाणं आहे माननीय श्री अंकुशजी गुरव आणि त्याचप्रमाणे आकर्षक असं चषक हे पारितोषिक दिलं जाते. तर संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरलाय. संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॉलर ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 17 विकेट पटकावल्या आहेत, ऋतिक नागले ठरत आहेत बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. उल्लेखनीय कामगिरी ऋतिक नागलेची या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. चला लवकर या ऋतिक नागले. माननीय श्री अंकुजी गुरव यांच्या शुभ हस्ते 1 ग्रॅम सोन्याचं नाणं, त्याचप्रमाणे आपण पाहतोय आकर्षक असं चषक दिलं जाईल. नेक्स्ट आहे पारितोषिक बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. या स्पोर्ट्स म्हणजेच निलेश सोनकर यांच्याकडून बॅट आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर 1 ग्रॅम सोन्याचं नाणं आहे श्रियांश गवस यांच्याकडून आणि त्याचप्रमाणे आकर्षक असा झळाळता करंडक दिला जाईल. तर या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर ठरलाय नक्ष 11 या संघाचा प्रथमेश बेलछेडा. श्रियांश गवस यांच्याकडून आपण पाहतोय 1 ग्रॅम सोन्याचं नाणं आणि त्याचप्रमाणे आकर्षक असं चषक दिलं जाईल. बेस्ट बॅटरचा पुरस्कार पटकावलाय प्रथमेश बेलछेडा या खेळाडूने. आपल्या स्पर्धा विभागातील हा खेळाडू नक्ष 11 या संघाचा आणि त्यालाच दिलं जात आहे. तर तृतीय पारितोषिकाचा पुरस्कार दिला जातोय कैलासवासी वामन महादेव लांजवळ यांच्या स्मरणार्थ सौजन्य माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांच्या सौजन्याने रोख रक्कम 30,000 रुपये व आकर्षक असं चषक दिलं जाईल. तर या तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरलाय टीम अयान स्टार लालबाग. अमित महाडेश्वर अँड कंपनी आपण यायचं व्यासपीठावरती त्वरितच. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये व आकर्षक असं चषक कैलासवासी वामन महादेव लांजवळ यांच्या स्मरणार्थ सौजन्य माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांच्या सौजन्याने पारितोषिक दिलं जाते. रोख रक्कम 30,000 रुपये व आकर्षक असा झळाळता करंडक. तृतीय पारितोषिक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024. संघ आहे अयान स्टार्स लालबाग.
तर शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेतील अंतिम उपविजेते पद पटकावलंय ते म्हणजे संघ टीम 11 या संघाने. या संघाला दिलं जाईल रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक असा जाळता करंडक. कैलासवासी शिवराम भोसले यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री जयसिंग भोसले साहेबांच्या सौजन्याने आम्हाला हे पारितोषिक लाभलेलं आहे. या संपूर्ण स्पर्धेतील अंतिम उपविजेता संघ ठरलाय 11 काळा चौकी. प्रथमेश नाना पवार, त्याचप्रमाणे नवनाजी गाडवे, त्यानंतर चिराग आहेत. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर यतीन पाटीलची देखील कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली राहिली, त्यांना साथ लाभली आहे. राहुल सावंत यांची देखील आणि त्याचप्रमाणे समर शेखने देखील चांगली कामगिरी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. उल्हास पॅकरचे सर्व माननीय श्री उल्हाजी गोवेकर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. उल्हाजी गोवेकर, आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. तर एक महत्वाचं पारितोषिक आहे या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर. या मालिकावीराला मिळणार आहे आकर्षक अशी बॅट. यस स्पोर्ट्स म्हणजेच निलेश सोनकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत आहे. त्याचप्रमाणे आकर्षक असे शूज स्पॉन्सर्ड आहेत नवी मुंबई स्पोर्ट्स, कुशल रोडवेज अँड समर्थ रोड लाईन्स मिस्टर रवी कोरडे. आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय टी शर्ट आणि ट्रॅक आहे, स्पॉन्सर्ड आहेत यस स्पोर्ट्स निलेश सोनकर. आणि त्याचप्रमाणे नवी मुंबई स्पोर्ट्स, कुशल रोडवेज अँड समर्थ रोड लाईन्स मिस्टर रवी कोरडे यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी 2 ग्रॅम सोन्याचं नाणं दिलं जाईल. माननीय श्री अंकुजी गुरव यांच्या सौजन्याने लाभलेलं हे पारितोषिक. तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय. नाव घ्यायची गरज नाहीये, तेच नाव आहे, तोच खेळाडू आहे. सूर्या नायडू ठरला या संपूर्ण स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. रात्रीच्या अंधारात देखील सूर्या आज मात्र अक्षरशः तळपलाय. पहा, शिवाजी दरेकर आपल्या खांद्यावरती उचलून घेतलाय. सूर्या नायडू आज मात्र या खेळाडूचा दिवस. या खेळाडूला दिला जाईल 2 ग्रॅम सोन्याचं नाणं. माननीय श्री अंकुश गुरव यांच्या सौजन्याने पुरस्कृत आहे. त्याचप्रमाणे आकर्षक अशी बॅट दिली जाते, स्पॉन्सर्ड आहेत यस स्पोर्ट्स म्हणजे निलेश सोनकर. शूज दिले जातील नवी मुंबई स्पोर्ट्स, कुशल रोडवेज अँड समर्थ रोड लाईन्स. त्याचप्रमाणे टी शर्ट आणि ट्रॅक यस स्पोर्ट्स निलेश सोनकर. आणि त्याचप्रमाणे नवी मुंबई स्पोर्ट्स, कुशल रोडवेज अँड समर्थ रोड लाईन्स मिस्टर रवी कोरडे यांच्या माध्यमातून हे आकर्षक असे प्राइजेस या दिले जात आहेत सूर्या नायडू यांना. शिवडीचा सुपरस्टार, शिवडी मुंबईकरच्या संघाचा सूर्या आज मात्र या नावाची चर्चा शिवडी नव्हे, मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे. सूर्या नायडू कोण आहे आज त्याने दाखवून दिले या संपूर्ण मुंबईला, संपूर्ण महाराष्ट्राला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सूर्या नायडू साठी. काय फलंदाजी केली, काय गोलंदाजी केली. संघाला गरज असताना संघासाठी तो धावून आला. 75 धावा बनवल्या फायनलच्या मॅच मध्ये आणि म्हणूनच ही काय मालिका वीराचा पुरस्कार पटकावलाय सूर्या नायडू यांनी. कॉंग्रॅच्युलेशन सूर्या नायडू. सूर्या नायडू मालिकावीर. तर
शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 10 संघ मालक 10 संघ मालकांचे 10 एकूण खेळू या 10 संघांमधून अंतिम विजेतेपद पटकावणारा संघ ठरलाय तो म्हणजे शिवडी मुंबईकर्स लखपती संघ पाहायला मिळालाय। या संघाला दिल्या जातील रोख रक्कम 1 लाख रुपये व त्याचप्रमाणे आपण पाहतोय स्वर्गीय नैना अजय चौधरी यांच्या स्मरणार्थ असलेला आकर्षक असा झळता करंडक दिला जाईल। या संघाचे संघ मालक होते माननीय श्री शिवाजी दरेकर, त्याचप्रमाणे संदीपजी इंगळे, त्याचप्रमाणे समीरजी नाईक आणि त्याचप्रमाणे संतोष इंगळे हे या संघाचे संघ मालक। लखपती संघ 1 लाख रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं गेलंय। संघ आहे शिवडी मुंबईकर, फरदीन काझी, सूर्या नायडू, दर्शन पाडावे, रामदास गाडगे, त्याचप्रमाणे 7 लाभली ती म्हणजे ओंकार हडशी, राज रावल हे सर्व खेळाडू। रिषभ चव्हाण हे नाव देखील विसरून चालता येणार नाहीये कारण या सर्वच खेळाडूंनी मेहनत घेतली आणि म्हणूनच ही काय या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहेत। सूर्या नायडू आज मुंबईला महाराष्ट्राला कळालाय हा खेळाडू। सूर्या कोण आहे, शिवडीच्या सूर्याची चर्चा काय आहे ते आज मात्र दाखवून दिले या सूर्या नायडूने। मुंबई इंडियन्सची जर्सी अंगावरती आणि त्याच संघाने फायनलची ट्रॉफी देखील आपल्या नावावरती केली आहे। सूर्या नायडू मालिकावीर आणि लखपती ठरलेला संघ तो म्हणजे शिवडी मुंबईकर्स। एक विशेष पारितोषिक एक सन्मान राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये। जर आपण पाहिलं तर मॅच ऑफिशियल्स म्हणून सर सुबोध गडसे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे शिस्तबद्ध पंच म्हणून आपण जर पाहिलं तर सर सूर्यकांत अडाव होते आणि त्यांचा एक यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला।